नमस्कार मैत्रिणींनो, सुपर टेस्टी मटन बिर्याणी आज आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही जर पहिल्या वेळी मटन बिर्याणी बनवत असाल तर माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा। तुम्ही रेस्टॉरंटमधील मटन बिर्याणी विसरून जाल आणि प्रत्येक वेळी ह्याच पद्धतीने बनवाल आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही बिर्याणी कशी बनते ते तुम्हाला सांगणार आहे। अतिशय सुपर टेस्टी अशी मटन बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची आणि तीही झटपट कशी बनवायची आज हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्हाला कलर तर दिसतच असेल, अतिशय छान आपल्या बिर्याणीला कलर आलेला आहे। बघता क्षणी खावीशी वाटणारी ही कलरफुल आणि टेस्टी बिर्याणी कशी बनवायची, चला तर मग वेळ न वाया घालवता आता आपण बघूया। बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं 1 किलो मटण घेतलं, ते स्वच्छ धुवून घेतलं आणि मटण घेताना मी शक्यतो हड्डीचं मटण घेतलं, कारण हड्डीमधले ज्युसेस ज्यावेळेस बिर्याणीत उतरतात ना त्यावेळेस बिर्याणीची चव खूपच वाढते। हे बघा, अशा पद्धतीने ह्या नळ्या, चाप वगैरे सगळे हड्डीचे प्रकार मी घेतलेले आहेत आणि मटणाचे थोडेसे मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत। आता सर्वात प्रथम आपण मटण मॅरिनेट करून घेऊया। तर 1 किलो मटणासाठी मी इथे 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे। हे दही यात टाकून घेऊ। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया, कारण बिर्याणीसाठी मटण मॅरिनेट करणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, पण अद्रक लसूणची पेस्ट शक्यतो बिर्याणीसाठी ताजीच वापरा, करून ठेवलेली वापरू नका किंवा मार्केटमधली आयती वापरू नका। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची, अर्धा चमचा हळद टाकून घेतली। त्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला। हा तुमच्याजवळ असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल। त्यानंतर आपण यात अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कट करून ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊ। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया, पण पुदिना मी चिरून न टाकता हाताने तोडून टाकते, कारण त्यामुळे पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्याचबरोबर मूठभर तळलेला कांदा टाकून घेऊ आणि ज्या तेलात आपण कांदा तळलेला होता ना तेच तेल वापरायचं। मी इथे 3 चमचे तेल टाकून घेणार आहे, त्यामुळे मटण सॉफ्ट होण्यास आपल्याला मदत होते। आता हे सर्व व्यवस्थित हाताने एकत्र करून घेऊया, म्हणजे मटणाला पूर्ण मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ हाताने हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आणि मटण अर्धा तास मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊया। तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल, तुम्हाला जर संध्याकाळी बिर्याणी बनवायची असेल तर सकाळी मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल, किंवा सकाळी बनवायची असेल बिर्याणी ना तर आदल्या दिवशी रात्री मटण मॅरिनेट करून ठेवलं तर खूपच उत्तम। आता यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तासासाठी आपण हे मटण मॅरिनेशनसाठी साईडला ठेवूया। मटण ठेवून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे। आता आपण मटण शिजवून घेऊया। त्यासाठी मी एक कुकर घेतला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता, पण त्याला खूप वेळ जाईल। त्यानंतर कांदा तळलेलंच तेल घेतलं। आता यात काही खडे मसाले टाकूया, कारण मॅरिनेशनसाठी मी अर्धा चमचाच बिर्याणी मसाला टाकला होता। त्यात 1 इंच दालचिनी, 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 4 लवंगा, 3 हिरव्या वेलची, 5-7 काळी मिरी आणि 1 मसाला वेलची घेतलेली आहे। आता हे मसाले 1 मिनिट तेलात परतून घेऊया। त्यानंतर आपण यात 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि ती सुद्धा ह्या मसाल्यांबरोबर एखादा मिनिटभर परतून घेऊया। त्यानंतर आपण कुकरमध्ये मटण टाकून घेऊया आणि ह्या मसाल्यांबरोबर मटण 5 ते 7 मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया, म्हणजे मटणाचा कलर चेंज होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं। मटण परतवून जवळजवळ 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। मटणाचा कलरही चेंज झालेला आहे। आता यात फक्त अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि त्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून मोठ्या
आचेवरती एक शिट्टी काढून घेऊ आणि त्यानंतर गॅस कमी करून 15 मिनटं आपण मटण शिजवून घेऊ. म्हणजे मटण कितपत शिजवायचं, तर मटण जवळजवळ 80% आपण शिजवून घेऊया. एकीकडे मटण शिजतंय तोवर दुसऱ्या गॅसवरती आपण भात शिजवून घेऊ. आणि भातासाठी मी इथे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं. पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यात आपण काही खडे मसाले टाकून घेऊया. आणि खडे मसाल्यांमध्ये मी अर्धा फूल जावेत्रीचं, 1 चक्री फूल, 2 तेजपत्ता, 5-6 लवंगा, 4 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची, दालचिनीचे 1 इंचाचा तुकडा आणि 10-12 काळी मिरी घेतलेली आहेत, ती पाण्यात टाकून घेऊ. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधोमध कट देऊन घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा पाण्यात पुदिना टाकून घेऊ. त्यामुळे भाताची चव खूप छान लागते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया. आणि हे मसाले छानपैकी उकळले की त्यानंतर यात आपण लिंबू पिळूया. लिंबू पिळणं खूप गरजेचं आहे. मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो असा चाळणीवर धरून पिळते, कारण त्यातल्या बिया भातात जाऊ नये आणि भात कडवट होऊ नये म्हणून. आता आपल्याला बिया सहजपणे बाहेर काढून टाकता येतील. लिंबू पिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे भात मोकळा तर होतोच होतो, पण भात अगदी पांढरा शुभ्र होतो. आता मी इथे 1 किलो मटणासाठी 800 ग्राम बासमती तांदूळ घेतला. तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर अर्धा तास भिजत ठेवला होता. अर्ध्या तासापेक्षा जास्त तांदूळ भिजवायचा नाही. हा संपूर्ण तांदूळ आता आपण पाण्यात टाकून घेऊ आणि तांदूळसुद्धा 80% शिजवून घेऊया. एकीकडे भात शिजतोय तोवर दुसरीकडे मटणही शिजलेलं आहे. मी कुकरमधनं एका पातेल्यात काढून घेतलं, म्हणजे ज्या पातेल्यात मला बिर्याणी बनवायची होती त्या पातेल्यात काढून घेतलं. आता यातली थोडीशी ग्रेव्ही मी साईडला काढून घेणार आहे. ती का काढली हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि ग्रेव्हीला बघा कलर किती सुंदर आलेला आहे. इकडे आपला भातही छानपैकी शिजलेला आहे. आपण एकदा चेक करून बघूया 80% शिजला की नाही. तांदूळ अगदी हलक्या हाताने त्याचे 2 तुकडे जर भाताच्या शीताचे होत असेल तर समजायचं शिजलेला आहे. आता या भातामधलं आपण पाणी संपूर्ण ओतून देऊ. इकडे गॅसवरती मी मटण ठेवलेलं आहे. आणि हो, मला भाताचा फक्त एकच थर द्यायचा आहे, म्हणजे बिर्याणीचा फक्त एकच थर द्यायचा आहे. तुम्हाला 2 थर द्यायचे असेल ना, तर तुम्ही यातला अर्धं मटण साईडला काढून घ्या. पण मी एकच थर देणार आहे, त्यामुळे मी संपूर्ण मटण पातेल्यात काढून घेतलं. आता यात सर्वात प्रथम मी काही केसरच्या काड्या भिजत टाकल्या होत्या, त्या टाकून घेऊ. त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. त्याचबरोबर 2 चमचे केवडा वॉटर टाकून घेऊया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊ. त्यानंतर थोडासा तळलेला कांदा टाकून घेऊ. त्याचबरोबर जो भात शिजवलेला होता त्यातलं पाणी काढून टाकलं आणि त्या भातातला मी अर्धा थर इथे देणार आहे आणि अर्धा तसाच साईडला ठेवणार आहे. आणि हो, केसर किंवा केवडा वॉटर जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तशीही आपली बिर्याणी खूप छान चवदार होणार आहे. आता मी भाताचा अर्धा थर देऊन घेतला. त्यानंतर आता आपण जी ग्रेव्ही साईडला काढून ठेवली होती ना मटणातली, ती यावरती टाकून घेऊया. यामुळे बिर्याणीची चव खूप छान वाढते आणि प्रत्येक भाताच्या कणाला ती ग्रेव्ही लागते, त्यामुळे बिर्याणी खूप चवदार होते. त्यानंतर केवडा टाकून घेतला. पुन्हा एकदा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना टाकून घेतला. थोडासा केवडा वॉटर टाकून घेतला आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेतला. आणि त्यानंतर उरलेल्या भाताचा, म्हणजे संपूर्ण भाताचा आता थर देऊन घेऊया आपण. त्यानंतर यावरती पुन्हा एकदा केसरचं पाणी टाकूया, म्हणजे संपूर्ण आता पाणी टाकून देऊ केसरचं. त्याचबरोबर मधजवळ थोडासा येलो फूड कलर होता, हा टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, पण मधजवळ होता म्हणून मी टाकला. तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. त्याचबरोबर तळलेला कांदा टाकून घेऊया.
आणि पुन्हा एकदा कोथिंबीर, पुदिना आणि उरलेली संपूर्ण ग्रेव्ही आपण ह्या भातावर टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेऊ आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकूया. बिर्याणी किंवा पुलाव जर म्हटलं ना तर साजूक तुपाशिवाय मजा नाही. तर मी इथे 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे. त्यानंतर सिल्वर फॉईलने आपण ह्याला पॅक करू आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर 15 मिनिट अगदी मंद गॅसवरती शिजवून घेऊ आणि त्यानंतर 20 मिनटं अशा पद्धतीने शिजलं की गॅस बंद करून 10 मिनटानंतर आपण झाकण काढूया. आता झाकण ठेवून झाल्यानंतर त्यावरती वजन ठेवूया आणि पूर्ण 20 मिनटं शिजवून झाले. 10 मिनिट त्यानंतर गॅस बंद करून यातली वाफ तशीच ठेवायची आणि 10 मिनटानंतर आपण बिर्याणी उघडून बघू. गॅस बंद करून जवळजवळ 10 मिनिट झालेले आहेत आणि पूर्ण बिर्याणीचा सुगंध घरभर दरवळतोय. तर आता आपण बिर्याणी उघडून बघूया की बिर्याणी कशी झाली ते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही बिर्याणी नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पहिल्याच प्रयत्नात तुमची बिर्याणी खूप परफेक्ट होईल. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. वाव, बघा बिर्याणी उघडल्यानंतर किती छान कलर आलेला आहे बिर्याणीला आणि भातसुद्धा छानपैकी शिजलेला आहे. अगदी हात न लावताच तो दिसायलाच बघा किती सुंदर दिसतोय. आता एका प्लेटमध्ये मी बिर्याणी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की मटण आणि भात किती परफेक्ट शिजलेला आहे. पूर्ण घरभर बिर्याणीचा सुगंध दरवळतोय. दिसायला बघा किती अप्रतिम दिसते. तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अशी परफेक्ट बिर्याणी करून बघा. हॉटेलमधली बिर्याणी तर तुम्ही नक्कीच विसरून जाल. हे बघा, एका सर्विंग प्लेटमध्ये आता ही बिर्याणी काढली आणि मटण शिजलं की नाही ते बघू. हे बघा, भात बघा किती छानपैकी मोकळा झालेला आहे आणि बिर्याणीचा कलर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि भाताचा कण न कण मोकळा झालेला आहे आणि तोही अजिबात तेलकट नाही. हे बघा माझ्या हाताला किती कमी तेल लागतंय. आणि आता आपण बोनपासून मटण वेगळं होतं की नाही ते बघू. बघा, हात लावल्याच बोनपासून मटण वेगळं होतंय. म्हणजे आपली परफेक्ट अशी बिर्याणी झालेली आहे सुगंधानेच आणि ती बिर्याणीकडे बघूनच मन अगदी भरून जातंय. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही बिर्याणी नक्कीच करून बघा. तुम्हाला सुद्धा ही बिर्याणी आवडेल. तुम्ही बाजारातली किंवा रेस्टॉरंटमधली बिर्याणी विसरून जाल. आणि हो, प्लीज पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की तुमची बिर्याणी कशी झाली ते. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.